टाळा. હવે આ निर्वचनीय ख्याती संपली बघा. ख्याती प्रकरण सांगितलं होतं ना. ख्याती प्रकरण कशाकरता सांगितलं? असं सरपण नसून का दिसला, कशाकरता सांगितलं? अरे बा, दोन प्रश्न केले होते ना. आत्मा आनंद रूप आहे, आम्हाला काय झालं? आम्हाला काय झालं समजलं नाही. आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काही नाही, त्याच्याकरता ख्याती प्रकरण आहे. मग नाही जर भासते मग त्याच्याकरता ख्याती प्रकरण. मग पुढे सगळ्या ख्यातीचं खंडन केल्यानंतर शेवटची ख्याती कोणची? ते आता संपले. दुःख हे कसं आहे बघ, अभ्यस्त आहे ना. अभ्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने. विना अधिष्ठान ज्ञानाने दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही, आहे का नाही? नाही त्याच्याकरता इथपर्यंत आलं ना. अधिष्ठान कोण होतं? ब्रह्मा. म्हणजे सर्पाची काही आपलं घेणं देणं आहे का? मग सर्पण नसून काय होतं? सर्पाला अधिष्ठान कोण आहे? अरे कोण आहे? रज्जू नाही का? रज्जू का नाही? हा, रज्जू कल्पित, सर्पही कल्पित. कल्पिताला अधिष्ठान होत. उदाहरण कोणतं दिलं? एखाद्या बाईचं उदाहरण दिलं ना. बाईला आधार कोण आहे? भिंत आहे. माती आहे का? आमच्या पोराला आधार कोण आहे? कल्पिताला अधिष्ठान होत. मग चैतन्य हे सर्वाचं काय? आणि त्याच्यावरती हे दुःख काय होते बघ, भासते. अधिष्ठान त्याच्यात घ्यायचं ज्ञान अधिक पदार्थ. पदार्थाचं अधिष्ठान रज्जूचं अधिष्ठान. बरोबर आहे ना. रज्जूपही चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्व. ज्ञानाला अंतःकरण असा भेद का केला? भेद का केला? हे बघ, सर्प कुठं आहे? बाय. ज्ञान कुठं आहे? म्हणून आत असल्यामुळे अंतःकरण पाहिजे आणि बाहेर असल्यामुळे अधिष्ठान किती झाले? आहे का? ज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरण. पुढे सर्पाचं अधिष्ठान. एकाच्या ज्ञानात दोची निवृत्ती कशी? मग काय सांगितलं? अधिष्ठान हे दोन नसून किती आहे? आमच्या अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते? आणि त्याप्रमाणे अधिष्ठान ब्रह्माच्या ज्ञानाने सकल दुःखाची काय होते? आत्यंतिक लय रूप. इथपर्यंत ख्याती प्रकरण झालं बा. म्हणून भासलेला जो सर्प आहे तो निर्वचनीय ख्याती कोणती? संपली. पुढे आता दुसरा प्रश्न. त्या सर्पाला आधार आणि अधिष्ठान कोण? असा प्रश्न. त्याच्यात काय आधार अधिष्ठान दोन फरक आहे ना. पण भासलेला जो सर्प आहे उगीचाच वाचला का काहीतरी कारण असलं पाहिजे. सर्व किंवा वाचले पहिलं सामान्य ज्ञान. कोणतं ज्ञान? दुसरं कोणतं? विशेष. सामान्य ज्ञान म्हणजे
काहीतरी आहे. कोणतं ज्ञान? कोणत्या प्रकाशाचं ते? अरे सामान्य ज्ञान हे संध्याकाळी होत असते. काय मध्यरात्री का होत नाही? बरं दिवसा का होत नाही? दोरीच दिसते. भ्रम होण्याचं काय नाही. मग सायंकाळी काय असते? सामान्य ज्ञान. आणि पुढे मग काहीतरी आहे. कोणतं ज्ञान? आणि दोरीच आहे का? विशेष ज्ञानाने कल्पिताची काय होते? आता विशेष ज्ञान कोणतं आणि सामान्य ज्ञान कोणतं? बरोबर. सामान्य ज्ञान आधार आणि विशेष ज्ञान अधिष्ठान. आता ब्रह्मावर बसवायचं. कशावर? ब्रह्मा कसं आहे? सद्रूप चिद्रूप. पुढे सद्रूप पाहिजे आधार आहे. काय आहे? आणि चिद आणि आनंद काय आहे? विशेष रूप. ज्ञात्या पुरुषाला विशेष रूपाचं ज्ञान असते. कोणाला? आणि आपल्याला काय नसते. मग सामान्य ज्ञान आहे आपल्याला. कोणतं? मी आहे कोणतं ज्ञान आहे? पण मी सच्चिदानंद रूप आहे याचं काय आहे? अज्ञान आहे. मग चिद आणि आनंद अधिष्ठान. आणि सद्रूप काय? सामान्य आधार. परिच्छेद क्रमांक 22. आधार व अधिष्ठान यातील भेद. शिष्य म्हणतो, महाराज, या अपार जगताची ज्या अविद्येमुळे प्रतीती होते त्या जगतास आधार कोण, हे कृपा करून सांगा. ज्या अर्थी जगत प्रतीती होते उगीच लागत असतं. कार्याला कारणाची आवश्यकता असते. मातीच नाही तर कुंभार काय करणार आहे? दंडला कुंभार फार हुशार आहे. साधा नाही. काय आहे? मडके करण्यामध्ये त्याचा नंबर काय आहे? मग कुंभाराला बरं आलं फार हुशार आहे म्हणून त्याला सांगितलं, म्हणलं बा आम्हाला असा असा घट पाहिजे. मग तर म्हणलं काही हरकत नाही. पण म्हणलं माती आणून द्या. किंवा तुम्ही तर फार हुशार आहे की माती पाहिजे का तुम्हाला? किती कुंभार हुशार असला तरी वेळा मातीशिवाय घट करू शकत. कोणत्याही कार्याला कशाची आवश्यकता आहे? कारणच नाही तर काय? पेरलंच नाही तर पाठच नाही केली होई तर परीक्षेत कशी येईल? म्हटलं येत असते की म्हणजे कॉपी करून जाऊ दे आपला वजा. श्रीगुरु म्हणतात, बाबा रे, अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच, विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्माच या जगतास आधार आणि अधिष्ठान आहे. विवर्त म्हटल्यानंतर विना अधिष्ठानाशिवाय अभ्यस्त पदार्थ भासू शकत नाही का? काय तो ब्रह्मा निर्दिष्ठान हो कुतो ब्रह्मा. दोरीच नाही तर सर्व भासेल. विवर्ता करता आपल्याला अधिष्ठानाची काय आवश्यकता आहे? कारण सर्प का होईना पण तो भासण्याकरता काय पाहिजे? अगोदर काय पाहिजे? दोरी. त्याला ते अधिष्ठान म्हणजे स्थार तिष्ठती, जे अगोदर असतं. आणि तेच ब्रह्माला काय होतं? कारण स्थार तिष्ठती धातू आहे ना. काय आता अधिष्ठान कोण? आता सर्पाच्या बाबतीमध्ये रज्जोपचैतन्य काय? अधिष्ठान. त्याच्यावर ते सर्प काय होतं? कशामुळे वाचतो? अज्ञानामुळे. अज्ञानाच्या तमोगुणामुळे. हे झालं सर्पाच्या बाबतीत. आता आत्म्याच्या बाबतीत लावा. काय करे? आत्मस्वरूपावर तर जगताचा काय होतो? अभ्यास होतो. आहे ना? त्याचं सामान्य रूप आणि कोणतं? विशेष रूप. सामान्य रूप म्हणजे कोणतं? काहीतरी आहे, काहीतरी आहे.
तसं सदरूपाने आपल्याला काय ज्ञान आहे. मी आहे, मी आहे, मी नाही आहे असं म्हणत असेल, लवकर लवकर कुठं पाठवावं लागेल. वेळा म्हणायचं म्हणतो, मी हरवलो, मी हरवलो. जाऊ दे. कशा करता एक उदाहरण आपलं, एक जोडपं होतं. आमच्या जोडप्यामध्ये बाईच्या नक्ष होती, पण हा मात्र कोणता नावाचाच यजमान होता. हा मग ते काहीतरी तिला पौर्णाचं म्हणा किंवा काहीतरी सण करायचा होता. पौर्णाला लागतो गुळ, गुळ काही नव्हता. यजमानाला बोलावलं, म्हणलं इकडे या, बाजारात जाऊन गुळ काय ना. तर यजमान इतका होता आला का त्याचं ज्ञान फार आगाऊ पुढे गेलं होतं. तर म्हणला बाजार म्हणजे काय, इथून सुरुवात. मग सगळं सांगितलं पूर्ण. बाईने त्या बाजाराचं काय करून दिलं. म्हणलं जा की. म्हणलं मी हरवलो तर. म्हणलं हरवत नाही, नाही हरवलो तर. मग त्याची समजूत घालण्याकरता त्याच्या पायाला काय मानला, त्याला सांगितलं, म्हटलं दोरा आहे ना, तुम्ही आहे, हरवलं नाही समजायचं. हे महाशय कुठे गेले गुळ आणण्याकरता. बाजारामध्ये कशाचा खेळ चालला होता, गारुड्याचा. तो खेळ संपत आला, हा गुळ आणण्याकरता गेला आणि काय पाहत बसला. म्हणून तो फार हुशार म्हटलं. माणसं सगळी मनुष्य देह कशा करता आला. याने तुझा जोडसी आणि काय करीत बसो, त्यालाच वेड म्हणायचा का सगळ्याला वेड म्हणायचा. जे कार्य आहे ते बाजूलाच राहतं, भलतंच काही करत असते. अनावश्यक म्हणतात त्याला, काय म्हणतात, काही जरूरत आहे त्याची. जाऊ दे, आपला विषय नव्हे. आणि ते गारुड्याचा खेळ संपत आला होता. पण तो पैसे मागतो. हातामध्ये घालायलेला होता नाग, आणि तो नाग हातातून काय झाला, सुटला. आणि मग काय चंगरा चंगरी मग कुंभात झाला. आणि त्या चंगरा चंगरीत हे महाशय पालथे पडले. त्याच्या अंगावर सगळे लोक गेले. पायातला दोरा काय झाला. मग त्याने दोरा पाहिला, दिसेना. म्हणलं मी काय झालो. फिरायला लागला इकडे तिकडे. लोक म्हणलं असं गिऱ्हाईक पुष्कळ असतात. शेवटी मला काय येत नाही म्हणून बाई शोधा करता निघाली. असं चाललं होतं. मी काय झालो, महिना सांगितलं घरी चला, घरी चला की. म्हटलं मी हरवलो ना. म्हटलं घरी चला की, तुम्ही हरवलं नाही ना. म्हटलं मी हरवलो. म्हटलं कशावर, दोरा कुठं आहे. दोरा म्हणजे हा आहे काय, हा आहे ते दोरा आहे. दोरा आहे म्हणून हा आहे का. मग पुन्हा त्या बाईने दोरा काय केला. आम्हाला मी आता काय झालं, सापडलं. हरवलं होतं का, मग सापडलं का. कशा करता आहे ज्ञान सांगितलं त्याप्रमाणे. आणि आपल्याला सुद्धा लक्षामध्ये विशेष ज्ञानाचं काय नाही, ज्ञान नाही. आपण कोण आहोत, सामान्य ज्ञान आहे, मी आहे. आणि विपरीत ज्ञान होत असतं. मग मी कोण आहे, देह आहे. वेदांतशास्त्रदृष्ट्या आपलं सर्व देह आहे का देवाहून भिन्न आहे. देह पंचमहाभूताचा आहे. तुम्हाला गेलं ना, वासांशी जीर्णाने. कपडा आपण आहो का कपड्याहून भिन्न आहे. दरवर्षी कपडा काय होतो, मग शरीर बदलते का. शरीर जसं जे न जाए ते इंद्रिय देह. सद्रूप काय आहे, आधार. आणि चीद आणि आनंद काय आहे, विशेष रूप म्हणतात. विकंत रूप
काहीतरी आहे सामान्य रूप दोरीचं आहे, आणि विशेष रूपाच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते निवृत्ती. ज्याच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते त्याला म्हणायचं अधिष्ठान, आणि ज्याच्या योगाने सामान्य रूपाने कळतं त्याला काय म्हणायचं आधार. आधार आणि दोरीचं सामान्य रूप काय झालं ते आधार, आणि दोरी रूपाने कळणे काय विशेष रूप, त्याला काय म्हणायचं अधिष्ठान. आरंभी तू ब्रह्मरूप आहेस असे आम्ही तुला सांगितले, पण त्याप्रमाणे ज्यास माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होत नाही, त्यासच आत्म्याच्या अज्ञानामुळे रज्जू सर्पाप्रमाणे हे जगत आत्मस्वरूपाचे ठिकाणीच भासते. पण त्याला जगात काय होतं ते दोरीवरती जसा सर्प भासतो त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर ते जगताचा काय होतो अभ्यास होतो. अभ्यास आहे ना जगात, अनिर्वचनीय ठरलं ना आतापर्यंत. अनिर्वचनीय म्हणजे अध्यस्त. वेदांतशास्त्राच्या दृष्टीने प्रत्येक ख्यातिवाद्याने संगती लावली ना, पण अध्यस्त कोणी ठरवलं अनिर्वचनीय ख्याती. मग दोरीवर तर सर्क का बसला विशेष रूपाचं काय नाही ज्ञान नाही, म्हणून त्याला म्हणायचं अधिष्ठान. आणि सामान्य रूपाने काय आहे त्याला म्हणायचं आधार. पुढे जशी रज्जूच्या अज्ञानामुळे सर्पप्रतीती होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या अज्ञानाने जगत प्रतीती होते. आहे का नाही. रज्जूच्या अज्ञानामुळे काय वाचतं सर्प भासतं, तसं आत्म्याच्या अज्ञानाने काय भासते जगत भासते. आहे ना. मासून भासते का नसून भासते. म्हणून तर असं आहे ना, अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होत असते, सत्य पदार्थाची निवृत्ती होत आहे का नाही. दोरीच्या ज्ञानाने कल्पित सर्पाची काय होते आहे का नाही. बरं, खऱ्या सर्पाची निवृत्ती होते का. वरवरती भासलेल्या सर्पाची निवृत्ती कुठं दोरीच्या ज्ञानाने होते का. तुम्हाला एक गोष्ट सांगितली ती, नुसताच विचारसागराचा पाठ सुटला त्याच्यात राज्य सर्प होता की भासला कसा. एक माणूस पळत चाललेला होता, त्याला विचारलं म्हणलं अहो पळत का चालला. म्हणलं एका घरी साप निघाला, त्याला मारण्याकरता काय आणायची आहे. हा नुसताच पाठ सुटलेला होता. तो म्हणला चला, तो म्हणलं चला की बाबा बघा म्हणलं सर्प कुठं शिरून राहिला. याने सांगितलं म्हणलं दोरी आणा की. लोक म्हणले दोरी कशा करतात. काही लोक म्हणायला लागले म्हणले बा तो सांगतो ना दोरी आणा म्हणून, तुम्हाला काय करायचं तो धरून बांधत असे द्या की दोरी. म्हणलं दोरी कशा करता पाहिजे. दोरीच्या ज्ञानाने सर्पाची खऱ्या सर्पाची होते का. ज्या अर्थी निवृत्ती होते त्या अर्थी कोणता सर्प असला पाहिजे कल्पित. त्या अर्थी जगताची निवृत्ती होते त्या अर्थी अधिष्ठान ज्ञानाने मग जगत काय असलं पाहिजे कल्पित. म्हणून तर अधिष्ठान ज्ञानाने जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मा हे वैशिष्ट्य. तुम्ही पंचदश शिकाल त्यावेळेला जीवभाव, जीवसुद्धा कशामुळे झाला अज्ञानामुळे, आणि जगत हे कशामुळे भासते जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मा हे वैशिष्ट्य. सर्वाचाच भाव झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही का. मग अधिष्ठान शिल्लक सुंदर विवेक आहे. पुढे मागे एका पक्षात रज्जूपहित चैतन्याश्रित अविद्येने आणि दुसऱ्या पक्षात साक्षी चैतन्याश्रित अविद्येने सर्प भासतो, आणि सर्पास अधिष्ठान चैतन्य आहे रज्जू नाही असे जरी सांगितले आहे, तरी चैतन्यास अधिष्ठानत्व येण्यास रज्जू ही उपाधी आहे. कारण दोन सांगितलं तर तुम्हाला, एक सर्प एक सर्पाचं. सर्पाला अधिष्ठान कोणतं सांगितलं बाबा रज्जूच नाही का. रज्जू पै चैतन्याश्रित अविद्या.
मग काय सांगितलं तर रज्जू उपाधी सांगितलं होतं. दुसऱ्या पक्षात ज्ञानाच्या पक्षात काय सांगितलं? अंतःकरण उपाधी सांगितली होती. मग चैतन्य किती सांगितले? 2 सांगण्यामध्ये विशेषता आहे का तुमचा विषय समजावून सांगण्याकरता सांगितलं? उपाध्या 2 असल्या 2 उपाध्यामुळे चैतन्य भेद निर्माण करू शकत नाही. 2 नावं का आले? सर्प आहे बाहेर, ज्ञान आहे आत. ज्ञान आत असल्यामुळे अंतःकरण लावलं, सर्प बाहेर असल्यामुळे राज्य लावले आहे ना. पुढे म्हणून लवकर लक्षात येण्याकरिता स्थूल दृष्टीने वरील विवेचनात रज्जू अधिष्ठान म्हटले आहे. स्थूल दृष्टी कोणची दृष्टी? काही संबंध नसताना सांगण्याची जी असते ना त्याला स्थूल. तुम्ही ऐकलं आहे की सिद्धांत नसून आरोप करणे. लग्नाचं सांगितलं होतं की त्या लग्नामध्ये नवरी नवरदेव असतो ना, एक विधी दोघाचाही मामा पाहिजे असतो. वधू पक्षाचाही काय पाहिजे? वर पक्षाचा आहे. वर पक्षाला काय आहे? मामा आहे. वधू पक्षाला काय नाही. हा विधी तर आहे आता. पाहिजे किती? 2. चाललं आहे वधू पक्षाच्या मुलाने. वधूचे मामा लवकर या. ते वराचे मामा अरे मामाच नाही तो येणार कुठून? स्वर्गातून का? मग वेळ जो चालली लोक म्हणतात गणपतराव. म्हणलं काय थोड्या वेळाकरता तुम्ही मुलाच्या काय होऊन जा. मामा आहे का तो? थोड्या वेळापुरता का झाला मामा बरं का. आणि पुढे मग विधी काय होतो? खरंच मामा आहे एक विषय समजावून देण्याकरता आहे. आलं का लक्षामध्ये? मग त्याच्यावर मामा का समजले? कामापुरते. जसे 2 चैतन्य आहे का एकच आहे? पण 2 का सांगितले? विषय समजावून देण्याकरता. वास्तविक अधिष्ठानात 2 नसून किती आहे? वास्तविक अधिष्ठान चैतन्यच आहे. ती स्थूल दृष्टी घेऊनच आम्ही पुढे सांगणार आहोत. हे बघून ते नाही का अधिष्ठानी एकच आहे. मग ते 2 आतापर्यंत का सांगितले? स्थूल दृष्टी म्हणतात. कोणती दृष्टी? विषय समजावून देण्याकरता त्याचा वापर करावा. पुढे जसा मिथ्या सर्पाचा आधार व अधिष्ठान रज्जू आहे, त्याप्रमाणे मिथ्या जगताचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे. म्हणून मिथ्या जगताचा थोडं असं बाजूला थोडं फार आहे. मिथ्या सर्पाचा आहे ना आधार कोण आहे? अनाधिष्ठान कोण आहे? रज्जूचं सामान्य ज्ञान हे काय आहे? आणि विशेष ज्ञान. विशेष ज्ञान कोणतं? रज्जू आहे त्याचं कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान त्याचं कारण कोण आहे? सायंकाळ आहे. आणि विशेष ज्ञानाला दिवस आहे. दिवसा कुठं सर्पाचा भ्रम होतो का? होतो, पण कोणाला आंधळ्याला. त्याला काय दिवस आणि रात्र काय त्याला सारखंच आहे. आणि तुम्ही आंधळ्याला आणि अभ्यास होतो सर्प पासतो असं सांगितल्यानंतर तुम्ही होच म्हणता. आंधळ्याला अभ्यास होईल आणि अभ्यास होतो तो आंधळा नाही का लक्षात? अभ्यासाची सवय सामान्य का होईना पाहिजे, ज्ञान पाहिजे. मग सामान्य ज्ञान होण्याकरता दृष्टी लागते. आंधळ्याला दृष्टी आहे का? मग सामान्य नाही, कोणतं नाही, विशेष नाही. मग कोणाला होत असते असं आहे. जाऊ द्या पुढे वाचा. या सांगण्यात असे रहस्य आहे की रज्जूची सामान्य व विशेष
अशी 2 रूपे प्रतीत होतात. त्यात भ्रमकाली इदम म्हणजे हे काहीतरी आहे असे मंदांधकारात प्रथम ज्ञान होते. हे पहा, मंदांधकार. सायंकाळी कोणता अंधकार असं? मध्यरात्री. दिवसा 12 वाजता अंधार कुठे गेला? अरे अंधार कुठे गेला? तर विज्ञानामध्ये सांगता येत नाही. हा अंधार कुठे गेला याचं काही येत नाही. म्हणजे तुमच्या मीमांसकाने एक द्रव्य मानलेलं आहे, पण ते वेदांतशास्त्राने त्याचं खंडन केलेलं आहे. म्हणलं आहे प्रकाशाच्या अभावामध्ये जे दिसते त्याला काय म्हणायचं? अंधार. अंधार नावाची वस्तू जर असते तर प्रकाशाकडून गेली, ज्या अर्थी प्रकाशाकडून जाते त्या अर्थी काय जाऊया पुढे. ते रज्जूचे सामान्य रूप आणि ही सुंबाची दोरी आहे असे स्वच्छ प्रकाशाने पाठीमागून जे ज्ञान होते ते रज्जूचे विशेष रूप. विशेष संभाजी दोरी म्हणजे ज्याच्यावरती सर्पवास्त्र दोरी वरते ते दोरी म्हणजे कोणतं रूप? विशेष रूप. आणि विशेष रूपाने कल्पिताची काय होते? निवृत्ती होते. तसं आपल्याला सामान्य रूप आहे. मी आहे, मी आहे. कोणत्याही माणसाला सामान्य रूप आहे का नाही? पण विशेष रूपाचं काय आहे? त्याचा परिणाम विपरीत ज्ञानात होतो. कोणत्या ज्ञानात? आपण ब्रह्मरूप अज्ञान असल्यामुळे शरीरच मी हवं असं म्हणतात. आणि शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी सगळे घेतात. मी काळा आहे, मी काय आहे, मी मंच आहे, मी ठेंगणा आहे, मी सशक्त आहे, अशक्त आहे, मी आंधळा आहे, मी बहिरा आहे, मी अज्ञानी आहे, मी काय आहे, मी जन्मणारा आहे, मी काय. मग ही सगळी भ्रांती आहे. एकदा ब्रह्मज्ञान झालं की सगळी भ्रांती काय होते? ज्याला जगत ब्रह्म म्हणतात. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी कुठे आहे आपल्याला? चर्मदृष्टी आहे. कोणती? भगवंताने सुद्धा अर्जुनाला अगोदर विश्वरूप दाखवायला काय केली? आता चर्मदृष्टीला कुठं विश्वरूप दिसते का? जसा ज्या भगवान म्हणतात ना, पश्चिमे पार्थ रूपाने नाना दिव्याने पश्चात कुठं ददामी बुद्धी योगंतम हे मामपयांती. मग त्याला ज्ञानदृष्टी दिली तेव्हा कुठे त्याला विश्वरूप दर्शन झालं. म्हणून संतांच्या द्वारा आपल्याला कोणती दृष्टी प्राप्त होते? देह नव्हे मी हे सरे आणि उरला उरे. बरं का? पण आपल्या ठिकाणी विपरीत ज्ञान आहे. आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं काय नाही, ज्ञान नाही. त्याच्यामध्ये आहे आहे असं आपलं ज्ञान आहे, त्याला सद्रूप म्हणायचं. आणि मी देह आहे वगैरे असे भ्रमरूप ज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? आणि स्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे भ्रमाची काय होते? निवृत्ती होते. जगात भ्रम काय होतो? ह्याच्याकरता कोणती ख्याती? अनिर्वचनीय ख्याती. नाही का? हे जगत नावाची वस्तू अजातवादाच्या दृष्टीनं आहे का जगत? अजातवाद म्हणतात ना, ज्याची कधी उत्पत्ती होऊ शकत. ग्रामीण दृष्टांत, एखाद्या बाईला एकाच वेळेस 2 झाले मुलं, एक मुलगा झाला आणि एका झाला. दृष्टांतातली आहे बरं का? नाही तर आपलं कीर्तनात खरंच झालं असं समजायचं नाही. दृष्टांताकडता एक आहे मुलगी आणि एक आहे कोण? आता त्याच्यात दोघालाही काय नाही, मिशी नाही. मुलीलाही मिशी नाही, मुलालाही काय नाही. अजातवाद कोणाला लावायचा? अजातवाद कोणाला लावायचा? मुलीला आताही नाही, पुढे आणि पुढे कोणता वाद? अजातवाद. आणि मुलाच्या बाबतीत हे अर्थ आता नाही.
रज्जूचे सामान्य ज्ञान सर्पज्ञानाशी ऐक्य होऊन अयम सर्पः म्हणजे हा साप असे ज्ञान होते. सामान्य रूप मिथ्या सर्पाशी अभिन्न होते, विरोध करीत नाही. सामान्य रूप काय करीत नाही, विरोध कोणता रूप करते, विशेष. विशेष रूप झालं म्हणजे दोरीवरती भासलेला सर्प काय होतो, जोपर्यंत दोरीवरती सर्प भासत नाही, आपलं दोरीचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत सर्प काय होणार, ज्ञान झालं की ज्ञानादि होतं कैवल्यम. ज्ञानाने त्याची काय होते नाही का, गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानाचं महत्त्व काय केलं आहे, प्रतिपादन काय. चौथ्या अध्यायामध्ये सुद्धा नाही ज्ञान येणं सदृश असं सुंदर वर्णन आहे. पुढे म्हणून भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाची वेळी ही प्रतीत होते ते सामान्य रूप. हे पहा, ते काय विरोध करीत नाही. सामान्य रूप काय करीत नाही, कोणतं रूप विरोध करते, आणि सामान्य रूप काय करते, त्याच्यात मिसळून भासते. आणि विरोध विशेष रूप झालं तर अध्यस्त पदार्थाची काय करते, निवृत्ती आहे काय. जे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती करते त्याला विशेष रूप म्हणायचं. आणि जे बरं का विरोध करीत नाही, त्याच्यात मिसळून भासते, त्याला कोणतं, सामान्य रूप. पुढे असा नियम करण्यास काही हरकत नाही. त्याचे उलट ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही, परंतु प्रतीती झाली असता भ्रांतीचाच नाश होतो, ते विशेष रूप. विशेष रूप जोपर्यंत दोरीची प्रतीती येत नाही, दोरीचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत किती प्रयत्न केला तरी कल्पित असलेल्या सर्पाची निवृत्ती होईल. सिद्धांत सांग, जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होत. म्हणून तर दुःख निवृत्ती करता वेदांताने कोणता उपाय सांगितला आहे, ज्ञान. आणि ते कोणतं ज्ञान, ब्रह्माने राजविद्या राजविद्या. हो, तुम्हाला दुःख निवृत्त जर करायचं असेल तर लौकिक कोणत्याच उपायाने दुःख निवृत्त होत नाही. बरे सामान्य दुःख असते, किरकोळ दुःख, ते निवृत्त होते, पण ती लयरूप निवृत्ती. कोणती, आता भुकेचं दुःख आहे, कोणतं दुःख. एक पोरगा होता, आता पाठपीठ सुटल्यावर रडायला लागला. त्याला विचारलं, तू रडतो का, तुला कोणी मारलं का, काही बोललं का, काय काय. म्हणलं काही नाही. आम्ही रडण्याचं कारण काय, म्हणलं काय आमच्या वडिलांना आमचा विनाकारण हे झालं होतं. म्हणलं इथं बारकाई शिक्षण संस्थेचं अंधावण्यात टाकलं. म्हणलं इथं रोज 11 वाजता वर आई काय करत असे, गरम भाकरी जेवायला. अरे का तिथं म्हटलं 2 वाजून झाले, किती तरी म्हटलं वर जा, खाली या, वर जा. काय आमच्या बाबाला हे आलेलं होता. जवळ मी कशाकरता सांगितलं हे एकंदरी दृष्टांत. मग आता आपण जे काही हे जे दुःख आहे नाही का, जेवण केल्यानंतर दुःखाची निवृत्ती होते, पण ती कोणती होते, लयरूप. कोणत्याही आत्यंतिक दुःख निवृत्त करण्याची शक्ती सामान्य लौकिकामध्ये नाही. आणि आत्यंतिक दुःख म्हणजे कोणतं, जन्ममरणाचा कोणतं दुःख. आणि तुम्हाला दृष्टांत सांगायचा असला तर भागवतातला दृष्टांत सांगायचा. राजा परीक्षितीला कोणतं दुःख निवृत्त करायचं आहे, तो साप चावणार आहे ना. मग सामान्य दुःख आहे का जन्ममरणाचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे का नाही. बरेचसे लोक येतात आणि सांत्वन करतात. काय करतात, जर तुमचा प्राणबीण गेला तर म्हटलं तुम्हाला साध्या लाकडात नाही जावं, कोणत्या लाकडात, चंदनाच्या लाकडात जावं. साधा निवड नाही, दिंडी लावत नाही. मग काय एवढ्यानं कुठं का जिवंत होतो का,
दुःख निवृत्त होते का? मग असे बरेच येतात आणि काय होतात, तुम्हाला पैसे लागले तर आपण पैसे देऊ, डॉक्टर होणं, पण जन्म मरण निवृत्त करण्याची शक्ती त्याच्याकरता कोण आले मग सुख आहे. आणि त्याने मग काय सांगितलं, ज्ञान. ज्ञानाने त्याच्या दुःखाची काय झाली, आपण मेला याची वाट काय, देह पडला काय पडला, पण कोणत्या पदावरती झाला तो, असं आहे. शरीराशी माझा काही संबंध नाही या बोधावर. म्हणून मी कशाकरता हे सांगितलं, तेव्हा असे दुःखात महान दुःख निवृत्त करण्याची शक्ती ज्ञानात आहे. कशात आहे? आणि त्या ज्ञानाकरता लोक प्रयत्न, राजविद्या पवित्र मेधमेत्न. साधक कशाकरता प्रयत्न करतो? ज्ञानाकरता. गुरुदेव ज्ञानी दर्शनी आणि फक्त वेदांत शास्त्रातच आहे बघा. बाकीच्या ज्या विद्या असते ना त्या फक्त लयरूप निवृत्ती करतात. काय करतात? आणि वेदांत शास्त्रातलं ब्रह्मज्ञान काय करते? आत्यंतिक. भ्रांतिकाली रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती नसते आणि ज्यावेळी ही दोरीच आहे अशी विशेष रूपाने प्रतीती होते तेव्हा सर्पभ्रांतीच नाहीशी होते. म्हणून ज्याच्या प्रतीतीने भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप. हा भ्रम आहे. दोरीवर ते सर्प वासना हा भ्रम आहे. त्याची निवृत्ती करायची असली तर दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय होते? त्याप्रमाणे सांसारिक दुःखसुद्धा काय भ्रम आहे. त्याची निवृत्ती कशाने? ते ब्रह्मज्ञान आहे. बिना ब्रह्मज्ञानाशिवाय निवृत्ती होऊ शकत काय करे. म्हणून तर ज्यांच्याजवळ ब्रह्मज्ञान असते अवतार तुम्हा उद्धार आहे हाजर. उद्धार करतात म्हणजे काय करतात? अरे का जन्ममरणाच्या दुःखातून त्याला काय करतात? जन्ममरणाचं दुःख तरी का लागलं? अज्ञान सत्स्वरूपाचं. त्याचं अज्ञान काय? तुम्हाला गेलं की दुसऱ्या तरंगात विचार सगळं. शेवटी सगळ्या दुःखाला कोण कारणीभूत आहे? अज्ञान. आणि ते अज्ञान निवृत्त होतं ज्ञानाने. आणि ब्रह्मज्ञान कोणाजवळ आहे? ज्याच्याजवळ आहे त्याला गुरु म्हणायचा. आलं का लक्षात? एवढा मोठा चांगदेव खरा आणि मुक्ताबाई खरी. माझं मुक्ताबाईच्या जवळ ब्रह्मज्ञान आहे. काय आहे? आणि एवढा मोठा चांगदेव ज्ञान आहे पण त्याचा काय उपयोग आहे? सर्पाला घेऊन जा काय वाघावर त्याच्या काकाला गेलं मला चुक त्याला कुठं जन्ममरण चुकते का? जन्ममरण चुकण्याकरता संत ज्ञान सांगितलं. 35 स्त्री वटे जोड लपवणी चांगली 65 या ग्रंथ सांगितलं. म्हणून शेवटी आला दुःखातून आत्यंतिक निवृत्त होण्याकरता काय पाहिजे? ब्रह्मज्ञान. मग साधक कशाकरता प्रयत्न करतो? ब्रह्मज्ञानाकरता. बाकीच्या लौकिक वगैरे त्या सोडून याला काही फारसं महत्त्व नाही. पुढे त्याप्रमाणे आत्मेचे सतरूप सामान्य आहे आणि चित आनंद कुटस्थ नित्यमुक्तादी हे विशेष रूप आहे. हे बघा, सामान्य रूप कोणतं आहे हे कोणतं? सद्रूप काय आहे? आणि आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, साक्षी आहे, कुटस्थ आहे. कोणतं रूप आहे? विशेष रूप. आपल्याला आनंद आहे पण त्या लोकांना आनंद आहे. विशेष रूप आणि सामान्य रूप याच्यातला फरक आहे बा. एखादा हे बाय लाकडामध्ये अग्नी आहे. कोणतं रूप? घर्षणाने. मग कार्यकारी कोणतं असते? विशेष. लाकडाला हात लावला तर कुठे पोळत असते का? आणि घर्षण करून हात लावला तर पण विशेष रूप कार्य काय?
सामान्य रूप. तसाच हृदयामध्ये मी आत्मा नाही का आहे, पण कोणत्या रूपाने ज्ञान आहे? सामान्य रूपाने. परोक्ष ज्ञान म्हणतात. कोणतं ज्ञान? आणि मग त्याचं रूपांतर कशात झालं पाहिजे? अपरोक्ष. मग भ्रांती निवृत्त होते. काय होते? पहिल्या तरंगात गेलं की दहावं आहे कोणतं ज्ञान? परोक्ष ज्ञान. म्हटलं कुठं आहे तो? तोच काय आहे? रडणं काय झालं? जगत भ्रांतिकाली सर्व जीवांना फक्त सद्रूपाची प्रतीती असते. सन पट म्हणजे घट आहे, पट आहे. याच प्रकारे करून मी आहे, माझे शरीर आहे, अशा रीतीने सर्व मिथ्या पदार्थांशी अभिन्न होऊन सद्रूपाने म्हणजे आहे अशा रूपाने प्रतीती होते. हे पहा, आहे या रूपाने काय होते? आहे म्हणजे सत. असं जात आहे कोणता? द्वितीय करायचा व्याकरण आहे. अस्मिच वाचा अस्तिस्था संती. चालतं का? कोणत्या गणाचा आहे तो? द्वितीय कथा जाऊ दे. त्याच्यात आत्मा नाही पद आणि त्याच्यात कोणता? परस्मय पद. जाऊ दे. पण त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी आहे का नाही? त्याच्यामध्ये असं तत्व आहे ना त्याच्या. हे एकदा ज्ञान झालं म्हणजे सर्व भ्रांतीची काय होते? निवृत्ती होते. हा विशेष ज्ञान कोणचं? कुटस्थ आत्मा साक्षी चैतन्य. हे विशेष ज्ञान. विशेष ज्ञानाने भ्रांतीची काय होते? आणि सामान्य ज्ञान त्यात मिसळून चालते. काय चालते? विरोध करीत नाही. जे ज्ञान विरोध करीत नाही सामान्य, आणि ज्याच्यात मला भ्रांतीच निवृत्ती होती त्याला काय म्हणायचं? विशेष ज्ञान. पुढे आहे अशा रूपाने प्रतीती होते. म्हणून आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे आणि सच्चिदानंद कुटस्थ नित्यमुक्तादी विशेष रूप आहे. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी आहे. त्यास मी मनुष्य आहे अशी स्थूल सूक्ष्म शरीराचा ऐक्यरूप जो एक संघात आहे, त्या संघाताचे ठिकाणी भ्रांती राहत नाही. संपदा. दुसरं परिचय लागलेला आहे ना? मग सामान्य रूप कोणता आणि विशेष रूप कोणता? आत्मा किंवा स्वरूप आहे? सद्रूप, चिद्रूप आणि सद्रूप हे काय आहे? सामान्य. चिद आणि आनंद काय आहे? विशेष रूप. आपल्याला आहे या रूपाने काय आहे? ज्ञान आहे. आपण विशेष रूपाचं काय नाही. आणि मग कोणाचं ज्ञान आहे? शरीराचं. एकदा चुकला म्हणजे तो कुठे हे बघ तुमचं ते नावं नव्हते ना, एक गाईचं वासरू आणि एक म्हशीचं वगारू. मग ते दूध शेतकरी काय करतो? गाईचंही दूध काढतो आणि म्हशीचे काय करतो? अलग अलग. गाईचं दूध काढलं बघा, वासरू सोडलं, बरोबर ते वासरू कोणाच्या स्थानावर जाऊन पोचलं? गाईच्या बरोबर. आणि म्हशीचं वाघरू होतं ना, हे सोडलं बघ, ते कुणाच्या स्थानाला. आणि तिथून मारलं की दुसरीकडे जायचं, दुसरीकडे मारलं की त्याला यथार्थ काय नाही. त्याप्रमाणे आपल्याला मी आहे या रूपाने ज्ञान आहे, पण मी कोण आहो याचं काही नाही. मग कोणतं ज्ञान आहे? विपरीत ज्ञान. मग मी कोण आहे? देहाच आहे मी. याला देहात्मबुद्धी म्हणतात. कोणती बुद्धी? मग आताचे सगळे धर्म कोणावर घेतो? मग मी काळा आहे, मी गोरा आहे. मग काळा माणूस म्हणतो गोरा दिसला पाहिजे, केमिकल वगैरे. काळेपणावर सौंदर्य अवलंबून आहे. काळेपणावर सौंदर्य अवलंबून आहे का त्याच्यामध्ये आलं का? विशेष ज्ञानावर अवलंबून आहे. नुसते विशेष ज्ञानाचं म्हणजे काळेपणा त्याला काय म्हणतं? विशेष आहे नाही. लक्षामध्ये एखादा कल्पना करा,
गोरा कोंबडा असेल आणि डायबिटीस असेल तर रूप आहे का ते? मग दिसायला काळे पण धडधाकट आहे, निरोगी आहे. काय आहे? मग निरोगी असणं हे खरं रूप आहे शरीराचं. कोणतं? निरोगी असणं. हे बाकीचे काय किरकोळ आहे की ते जाऊ द्या. तेव्हा स्वतः स्वरूप कोण आहे? सच्चिदानंद रूप. आणि सद्रूप म्हणजे अज्ञात रूप म्हणजे कोण? एक आहे आधार आणि एक आहे अधिष्ठान. परमात्मा आहे म्हणतो जगात भासते. परमात्मा नसेल तर तो आहे म्हणून हे जगात नष्ट झालं तरी परमात्मा आहे. आणि जगाचा उत्पत्ती झाली तरी परमात्मा आहे. जसाचे आहे. दोरीला काय माहिती आहे काय? सर्प याला बघ केव्हा भासला आणि कधी भासला? समाईम नाही प्रतिष्ठित. तिला कुठं माहिती आहे? याला माहिती आहे. कोणाला काय आहे? सर्प दोरीवर आहे कल्पनेचा याच्या. आणि दोरीवरचा सर्प निवृत्त होतो का कल्पनेतला? कल्पना मात्र मिदम जगात. म्हणून जगात हे कसं आहे? तुमच्या 9व्या अध्यायामध्ये मया ततमिदम सर्व नचमस्तानी भूतानी पश्चिमे मृतपुण्याचे भूतस्थो ममात्मा. जाऊया कशा करता सांगितलं आहे? सद्रूपाने. म्हणून सच्चिदानंदादी हे आत्म्याचे विशेष रूप आहे. सद्रूप सर्वांस प्रतीत होते म्हणून ते सामान्य रूप, आणि सच्चिदानंदादी फक्त ज्ञात्यास प्रतीत होते म्हणून ते विशेष रूप. त्यात सामान्य रूपास आधार आणि विशेष रूपास अधिष्ठान म्हणावे. मग आपल्याला काय आहे? विशेष रूपाचं अज्ञान आहे. संतांना विशेष रूपाचं काय आहे? दोमध्ये फरक कोणता आहे? आपल्यात वाटतं विषयामध्ये काय आहे? सुख आहे. आणि संतांना माहिती आहे विषयात सुख नसून कशात आहे? आत्माच आहे. आनंदाद्वय नित्य जे का हे ज्ञान कोणाला आहे? संतान. आणि आपल्या ठिकाणी काय आहे? म्हणजे विशेष रूपाचं ज्ञान झालं त्याला संत म्हणायचा. आणि आपल्याला कोणतं रूप माहिती आहे? सामान्य आहे. विशेष रूपाचं ज्ञान कोणाकडे आहे? संतांच्याकडे. म्हणतात त्यांना ज्ञानी पुरुष म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणून आत्म्याचा सद्रूप हे कोण आहे? आधार. आणि चिद आणि आनंद हे कोण आहे? अधिष्ठान. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? एकदा ब्रह्मज्ञान झालं की सकल दुःखाची काय होते? पण आता दुसरा दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये त्याचा द्रष्टा कोण? कोणाचा? याचं प्रकाशन कोण करतो? त्याच्याकरता एक प्रश्न केलेला आहे. म्हणलं आहे पहा, दोरीवर ते सर्प भासला. दोरी. दुसरा कोण? सर्प आहे ना. आणि पाहणारा 3 पाहिजे की नाही? भासण्याकरता कोण पाहिजे? दोरी. भासणारा पदार्थ एक सर्प. आणि याचं ज्ञान ज्याला होते त्याला काय म्हणायचं? द्रष्टा. जी आवश्यक आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये काय आहे? ब्रह्म. आणि त्याच्यावर काय भासते? मग त्याचा द्रष्टा कोण आहे? काय बरं आत्माच द्रष्टा आहे असं जर मानलं तर तो काय? पाहणारा कोण आहे? आत्माच आहे असं जर मानलं तर तो कोण आहे? मग अधिष्ठान आहे ना. कोण आहे तो? तिसरा कोण असावा लागतो? पुढच्या परिच्छेदामध्ये काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे बरं का. तर आतापर्यंतचा विषय काय झाला? मग दान नसून का वास्तव त्याच्याकरता कोणती खेती सांगितली? अनिर्वचनी खेती. भरपूर वर्णन करून सांगितलं. आणि पुढे अनिर्वचनी खेती सांगितल्यानंतर अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. मग त्याच्यामध्ये आधार कोण आणि अधिष्ठान कोण? परमात्म्याचं सद्रूप हे काय? आधार आहे. चिद आणि आनंद हे काय? अधिष्ठान आहे. अधिष्ठान ज्ञानाने विशेष रूप ज्ञानाने संसार दुःखाची काय होते? मग त्या संसार दुःखाचा द्रष्टा कोण? अधिक विचार आहे तो. क्रमाक्रमाने काय करू? मग पाठ आहे बरं का. नाही तर तुम्हाला उद्या पाठ नाही. रोज वेळचीच ना.
बरं का. पाठ काय आहे? चालू आहे. सप्ताहमुळे 5-7 दिवस बंद होतो ना. पुढे चल.